आरक्षण संदर्भात जो संसदेत जो तो निर्णय झाला त्यानंतर जर पाहिलं महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या एकूणच पाहायला मिळत आहे। सध्या पाहिलं मी वरळीमध्ये या परिसरामध्ये उभा आहे। वरळीमध्ये पाहिलं तर महिलांचा जन आक्रोश जो मोर्चा आहे तो मोठ्या प्रमाणात येत असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच पाहिलं तर महिला जन आक्रोश हा मोर्चा हे आता या डोमच्या दिशेने सरळतो आहे तो निघाले आहे। यामध्ये पाहिलं तर आता डोम मध्ये एकूणच पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्य मंत्री जे आहेत त्या ठिकाणी सर्व महिलांना जे आहे ते मार्गदर्शन करणार आहे। तत्पूर्वी जर पाहिलं आता जर मी आता वरळी ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महिला जे आहेत ते या आंदोलनामध्ये जे आहे ते सहभागी झाले ते एकूणच चित्र पाहायला मिळत आहे। जर पाहिलं मोठ्या प्रमाणात या महिला जे आहेत आपल्याला एकूणच येताना पाहायला मिळते। हातामध्ये तिरंगे झेंडे जे आहेत ते या महिलांच्या हातामध्ये दिसत आहे। आपल्याला पाहिलं तर हा संपूर्ण हा जो मोर्चा आहे तो थेट आता येथून जे आहे ते थेट जे आहे ते डोम मध्ये आणणार आहे। डोम मध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांना खरं तर महिलांना मार्गदर्शन करणार आहेत। आणि जर पाहिलं महिला के अधिकारों की जब बारी आई असं म्हणजे काँग्रेसच्या विरोधामध्ये या सर्व फलक जे आहे ते या महिलांनी हातामध्ये घेतलेले एकूणच पाहायला मिळत आहे। आणि महिलांकडून जे आहे ते जोरदार घोषणाबाजी होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। वंदे मातरम अशा घोषणा या ठिकाणी होताना पाहायला हा संपूर्ण महिलांचा मोर्चा जे आहे या ठिकाणी डोमकडे आता निघालेला पाहायला मिळत आहे। आणि जवळ आपली गजत आहे तोवर या ठिकाणी जे आहे त्या महिलांचा मोर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि प्रत्येकाच्या हातामध्ये आहे ते तिरंगा हे असले चित्र सगळं पाहायला मिळत आहे। मोठा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी निघालेला आहे। आणि हा थेट आता जर पाहिलं डोम या ठिकाणी जाणार डोम मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व महिलांना जे आहे ते मार्गदर्शन करण्यात तत्पर पाहिलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी एकूणच पाहायला मिळत आहे। त्यामुळे पाहिलं या ठिकाणी पोलिसांचा तसा मोठा फोर्स जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आणि पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते महिला या आता रस्त्यावरती उतरलेल्या आहेत। आणि येथून थेट आता या महिलांचा जो मोर्चा आहे तो आता थेट या डोमच्या दिशेने खरं तर एकूण निघालेला पाहायला मिळत आहे। एकूणच आता देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मुख्यमंत्री आहेत ते सर्व महिलांना काय मार्गदर्शन करतात हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं असणार आहे। त्यामुळे जितेश नागोरकर, अविनाश माने, LS मराठी, मुंबई।